काल श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगम वाप्स्यसि. तव बुद्धी समाधौ, ती कशी बुद्धी? अचला निश्चला बुद्धी. समाधौ म्हणजे आत्मनी, आत्माच्या ठिकाणी कशी होईल? स्थिर होईल. असं मागच्या श्लोकात सांगितलं. मग लगेच अर्जुनाला काय सापडलं? बीज सापडलं. नवीन काहीतरी नवीन कानावर पडलं की लगेच अर्जुन प्रश्नबीजम प्रतिलभ्य अर्जुन वाच. प्रश्नबीज सापडला आणि अर्जुन काय लागला? बोलायला लागला, प्रश्न विचारायला लागला. काय म्हणे? लब्ध समाधी प्रज्ञस्य लक्षण बुभुत्सया. त्याच्या अंतःकरणामध्ये बुभुत्सा निर्माण झाली, जाणण्याची इच्छा निर्माण झाली. काय? की समाधी, लब्ध समाधी, ज्याला समाधी प्राप्त झालेली आहे, ज्याची प्रज्ञा कशी झालेली आहे? स्थित झालेली आहे. अशाचे काय लक्षण आहे? तो कसा राहतो, कसा वागतो, कसा पाहतो, हे सर्व अर्जुन विचारतो. आता अर्जुन वाच. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधिक किं प्रभासेत किमासीत व्रजेत किम. समाधिस्थस्य स्थितप्रज्ञस्य का भाषा? हे केशव, हे केशव, समाधीमध्ये स्थित असणारा जो स्थितप्रज्ञ, तर का भाषा म्हणजे त्याचं काय लक्षण आहे? काय लोक त्याला काय म्हणतात असं. आणि स्थितधीही किम प्रभासेत, तो कसा बोलतो? किम आसीत आणि किम व्रजेत, तो कसा बसतो आणि तो कसा चालतो. अशा अर्जुनाने केले देवाला प्रश्न. आता भाष्य पहा. स्थिता प्रतिष्ठा अहम अस्मि परम ब्रह्म इति प्रज्ञा यस्य स्थितप्रज्ञः तस्य का भाषा किं भाषणं वचनं कथम असौ परेः भाष्यते समाधिस्तस्य समाधौ स्थितस्य केशव. स्थिता प्रतिष्ठिता, स्थिता म्हणजे कशी? प्रतिष्ठित, प्रतिष्ठित झाली. प्रतिष्ठिता का प्रज्ञा, प्रतिष्ठिता प्रज्ञा कुठं? अहम ब्रह्मास्मि. ते काय करायचं? अहम परम ब्रह्मास्मि, परम बी लावून द्यायचं. अहम परम ब्रह्मास्मि इति प्रज्ञा स्थिता. मीच काय परब्रह्म आहे अशी बुद्धी, अशी प्रज्ञा ज्याची स्थित झालेली आहे, तस्य स्थितप्रज्ञः का भाषा. स्थितप्रज्ञ कोणाला म्हणायचं? ज्याची वृत्ती कशी झालेली आहे? परमात्मा रूप झालेली आहे. परमात्म्याहून तो काय भिन्न राहिला नाही. परम ब्रह्मास्मि अहम. अशा प्रकारची प्रज्ञा यस्य स्थितप्रज्ञः, असा जो स्थितप्रज्ञ आहे, तस्य का भाषा. का भाषा म्हणजे किं भाषणं वचनं असौ परेः भाष्यते. परेः म्हणजे दुसरे, दुसरे लोक बरं का, तो बोलतो असं नाही. दुसरे असौ परेः असौ किं भाषणं वचनं कथम भाष्यते. असं दुसरे लोक त्याला कशा प्रकारे बोलतात. म्हणजे त्याचं काय लक्षण, कशा प्रकारे दुसरे लोक करतात.
आणि समाधिस्तस्य म्हणजे समाधौ स्थितस्य, तो समाधीमध्ये स्थित आहे त्याला दुसरे लोक त्याचं लक्षण कसं करतात, कसं बोलतात असं. भाषणम म्हणजेच वचनम, कथम, दुसरे लोक त्याला कसं बोलतात. तर स्थितधीही स्थितप्रज्ञ स्वयं वा किम प्रभाषेत. आणि जो स्थितधी आहे म्हणजेच कोण, स्थितप्रज्ञ, तो स्वतः कसा बोलतो, किम प्रभाषेत. आणि किम आसीत व्रजेत किम, तर त्याचं सांगतात भाष्य, आसनम व्रजनम वा तस्य कथम इत्यर्थ. त्याचं बसणं, त्याचं चालणं कसं असतं, अशा प्रकारचा अर्थ. स्थितप्रज्ञस्य लक्षणम अनेन श्लोकेन पृच्छति. स्थितप्रज्ञाचं जे लक्षण आहे ते या श्लोकाद्वारे विचारतात. आता कसं आहे, ज्ञान सांगितलं, ज्ञान सांगितल्यानंतर असं काहीतरी प्रॅक्टिकल बी पाहिजे की नाही, कुठंतरी दिसलं पण पाहिजे. उगच नाही तर गप्पा, असं असते, असं होती स्थिती, अशी स्थिती होती, पण दिसली बी पाहिजे की नाही. असे दिसणारे लोक साधू संत आहेत की नाही. साधू संत आहे म्हणून हे अध्यात्म ज्ञान टिकू नये. कारण साधू जे शास्त्राद्वारे ऐकायचं आणि ते संतांकडे प्रॅक्टिकल पाहायचं. वा, तर तोची पहावा. जर अहिंसा पाहायची असेल तर त्याला पहा. नुसती ऐकायची कपायची, ऐकावी आणि पहावी. जशी ऐकली तशी या महात्म्याकडे काय पाहायची. तसं स्थितप्रज्ञ झाला पण मग असा होतो, स्थितप्रज्ञ होतो, त्याची आत्म्यामध्ये बुद्धी स्थिर होते, आत्म्यामध्ये बुद्धी समाहित होते. पण असे कोणी आहेत की नाही, त्यांचे लक्षण मग त्याची आत्म्यामध्ये बुद्धी स्थिर झाल्यानंतर ते कसे वागतात, कसे जगतात, कसे दिसतात. पा दुसरे त्याचं लक्षण कसं करतात, तो कसं बोलतो, तो कसा बसतो आणि कसा चालतो. यो हि आदितः एव सन्न्यस्य कर्मणि ज्ञानयोगनिष्ठायां प्रवृत्तः यः च कर्मयोगेन तयोः स्थितप्रज्ञस्य प्रजाहाति इति आरभ्य अध्यायपरिसमाप्तिपर्यन्तं स्थितप्रज्ञलक्षणं साधनं च उपदिश्यते. तर स्थितप्रज्ञस्य लक्षणं साधनं उपदिश्यते. स्थितप्रज्ञाचं लक्षण आणि स्थितप्रज्ञ होण्याचं साधन याचा उपदेश करतात. कसा, यो हि आदित एव संन्यास्य, जो आधीपासूनच काय कर्मसन्यास झाला त्याचा कर्म. भाषा लक्षण भाषे भाष्य से प्रज्ञावादांश. तसं बी जुळवाजुळ करता येते, त्याच्यात काय किती भाव काढता येतात. जो पहिलेच काय केलं त्याने, कर्मसन्यास, संन्यासी झाला आधीच, कर्मत्याग करून आता ज्ञाननिष्ठेमध्ये काय ज्ञानामध्ये प्रतिष्ठित आहे असा. आणि कर्मणी ज्ञानयोग निष्ठायाम प्रवृत्त, आणि कर्माद्वारे, कर्मामध्ये आता काय तत्पर आहे आणि कर्माच्या द्वारे ज्ञानयोग निष्ठेमध्ये जो प्रवृत्त आहे, म्हणजे आता तो ज्ञान प्राप्ती करिता काय करतो, कर्म करतो, निष्काम कर्म करतो. यहच कर्मयोगेन, एकतर कोण ज्ञाननिष्ठेमध्ये प्रतिष्ठित असलेला, आणि दुसरा
कर्मयोगामध्येच प्रतिष्ठित असलेला दोघांकरताही तयोः स्थितप्रज्ञस्य, दोघांना बी काय म्हणलेले स्थितप्रज्ञ म्हणले. एक ज्ञान प्राप्त झालेला आणि दुसरा ज्ञान प्राप्तीकरिता प्रयत्न करणारा, दोघही कसे आहेत स्थितप्रज्ञ. प्रजाहाती स्थितप्रज्ञस्य तयोः स्थितप्रज्ञस्य, त्या दोघं बी कसे आहेत स्थितप्रज्ञ आणि त्या स्थितप्रज्ञांचं लक्षण प्रजाहाती इति आरभ्य, या श्लोकापासून है ना पुढचा श्लोक प्रजाहाती यदा कामान, या श्लोकापासून आरंभ करून समाप्तीपर्यंत, अध्यायाच्या समाप्तीपर्यंत स्थितप्रज्ञ लक्षणम, स्थितप्रज्ञाचे लक्षण आणि साधनम, त्याचं साधन काय च उपदिश्यते, याचा उपदेश करतात. म्हणजे जे ज्ञानी आहेत त्यांचं लक्षण आणि जे ज्ञानी नाहीत, ज्ञान मार्गाकडे ज्यांची वाटचाल आहे त्यांच्याकरता साधन. म्हणजे जे सांख्ययोगी आहेत, ज्यांची प्रज्ञा प्रतिष्ठित झालेली आहे, असे कोण झाले, यांचं काय करणार लक्षण सांगणार. आणि जे कर्मयोगाचं अनुसरण करतात, कशा करता ज्ञानाकरता, बुद्धी प्रतिष्ठित होण्याकरिता, त्यांच्याकरता हेच लक्षण काय म्हणून सांगणार साधनम उपदिश्यते, उपदेश करतील. तर सर्वत्र एव हि अध्यात्मशास्त्रे कृतार्थ लक्षणानि यानी तानी एव साधनानि उपदिश्यन्ते यत्न साध्यत्वात्. यत्न साध्यत्वात् प्रयत्नपूर्वक साध्य करायचे असल्यामुळं, बिना प्रयत्नाचे हे होत नसल्यामुळं काय सर्वत्र एव ही अध्यात्मशास्त्रे, सर्वत्र अध्यात्मशास्त्रामध्ये कृतार्थ लक्षणानी यानी, जे काही कृतार्थतेचे लक्षण आहेत, पूर्णतेला प्राप्त झालेल्याचे जे लक्षण आहेत, तानी एव साधनानी उपदिश्यन्ते, म्हणजे तेच साधन या स्वरूपाने उपदेश केल्या जातात. काय जे साधकांचे, जे संतांचे लक्षण असतात ते साधकांचे साधन असतात. म्हणून एवढे संतपर अभंग आहेत. संतपर अभंग वाचण्याचा महिमा काय, ते लक्षण आपल्यामध्ये आले पाहिजे. ते कसे येतं, यत्न कुठं गेलं, यत्न साध्यत्वात, प्रयत्नाने साध्य करायचे असतात. त्यामुळं संतांचा महिमा आहे. संतपर अभंग प्रकरण आहे, एवढं संतांचा महिमा जिथं तिथं वर्णन केलेलं आहे. कारण सर्वांचं लक्ष काय असलं पाहिजे, संतत्व, संतत्वाला प्राप्त होणं. कारण संतांचे लक्षण, संतांना शरण गेलेला माणूस तो काही संताहून भिन्न राहत नाही, संतच होऊन जातो. संतांचे लक्षण, आता संतांना शरण जाणं म्हणजे काय, संतांच्या लक्षणांचं अनुसरण करणं. शरण जाणं म्हणजे त्याला सुद्धा अशी अपेक्षा नसते की ह्यांनी आमचा काय व्हावं, सेवक व्हावा. त्यांची एवढी करुणा असते की आपणासारिखे करती तात्काळ. हे त्यांचा महिमा आहे संतांचा. असो, संतांचा महिमा काय वर्णन करावं, संतांचा महिमा तो बहुदुर्ग. तर हे सर्वत्र काय जे कृतार्थतेचे लक्षण आहेत की नाही शास्त्रामध्ये सांगितलेले, ते साधकांचे साधन आहे. यानी यत्न साधनानी यत्न साध्यानी साधनानी लक्षणानी च भवन्ति तानी. जे यत्नपूर्वक साधन केले जातात का नाही, तेच साधकांना करता यत्नपूर्वक साधन प्रयत्नपूर्वक केल्या जातात. साधकांनी प्रयत्नपूर्वक केलेल्या करायचे असतात. कोण, लक्षणाने, आणि तेच लक्षण यांचे असतात कोणाचे, सिद्धांचे, म्हणजेच कोणाचे, स्थितप्रज्ञाचे.
साधनानि लक्षणानि च भवन्ति, ते लक्षण होतात किंवा होतात म्हणण्यापेक्षा ते लक्षण असतात. कोणाचे? साधूचे, संतांचे ते लक्षण असतात, ते साधकाचे साधन असतात. लक्षण सांगतात मग साधूचे काय काय लक्षण आहेत. ते साधूचे लक्षण कशा करता ऐकायचे? ते आपण तसे व्हावे याकरता. म्हणून ही आपली साधना आहे, मुख्य साधना आहे आपली. जे स्वतःला साधक समजतात त्यांची ही साधना आहे. दुसरी तिसरी साधना लय मोठी काही नाही. या संतांच्या लक्षणांचं अनुसरण करायचं. पहिले तर ऐकायचे, ऐकूनच कितीतरी फरक पडते, ऐकूनच किती कानाला बरं वाटते. खरंच असे बी असू शकतात का? आत्मन्ये वात्मना तुष्ट. हो वा 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 किती सुंदर आहे. नुसतं ऐकूनच असं इतकं प्रसन्नता होती. आणि तसं जर झालं तर प्रजाहाती यदा कामान, श्री भगवान वाचे बरं का, प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्ये वात्मना तुष्टस्थितप्रज्ञस्तदोच्यते. यदा सर्वान मनोगतान सर्वान कामान मनोगतान प्रजाहाती. यदा जेव्हा काय मनोगतान मनामध्ये असलेल्या ह्या काय सर्वान कामान सर्व कामना प्रकर्षेन जहाती काय होतात? त्यागल्या जातात. तेव्हा तदा आणि पुन्हा कसा? आत्मनी एव आत्मनः तुष्टः. आणि तो आत्म्यामध्येच रममान होतो. म्हणजे काय? आत्मा राम होतो, तुष्ट होतो. तेव्हा तदा, आता तदा वाचायचं, तदा स्थितप्रज्ञ उच्यते. त्याला काय म्हणायचं? स्थितप्रज्ञ म्हटल्या जातो. जो ज्याच्या सर्व कामना आहेत, हृदयामधल्या कामना, अंतःकरणामधल्या कामना सगळ्या काय होतात? सगळ्या कामनांचा त्याग होतो. कामना राहतच नाही. कारण चित्त चंचल कशामुळे? कामनेमुळेच आहे ना. कामनेमुळं माणसाचे चित्त चंचल आहे. कामनाच सगळ्या विकारांचं मूळ आहे. जितका म्हणून काय विकाराचा हा पसार आहे ना, क्रोध, लोभ, मोह, मदन, मत्सरण, दुनियाभराचे हे सगळे काय बिमाऱ्या आहेत. ह्या बिमाऱ्याचं मूळ कारण कोण आहे? कामना. आणि ती नेमकी कामना ज्याच्याकडे नाही तर बाकीचा तर विषयच नाही. मग कामना नाही तर मग काय करतो की नाही? आत्मन्येव आत्मना तुष्ट. आत्म्यामध्येच तो तुष्ट आहे. कारण आपल्याला तुष्टी करता काय लागतात? कामना. आपल्याला वाटते कामना पूर्ण झाली म्हणजेच काय मिळते? तुष्टी मिळते. त्यांचं नेमकं उलट आहे. कामनाच नाहीत आणि तुष्ट आहेत. तुष्ट संतुष्ट आहेत अशी स्थिती, त्यालाच काय म्हटलं जातं? स्थितप्रज्ञ. भाष्य. प्रजाहाती प्रकर्षेण जहाती परित्यज्यति यदा यस्मिन् काले सर्वान समस्तान कामान इच्छा भेदान. प्रजाहाती म्हणजे प्रकर्षेण जहाती परित्यज्यति. प्रकर्षाने त्याग झालेला आहे ना, प्रकर्षाने सोडलेला आहे. परित्यज्यति सोडतो, त्यागतो. यस्मिन काले, यदा म्हणजे काय? यदाचा अर्थ केला यस्मिन काले, ज्या काळामध्ये. सर्वान म्हणजे समस्तान, सर्व. कामान म्हणजे इच्छाभेदान. इच्छाभेद, इच्छेचे प्रकार, त्यालाच काय म्हटले जातात? काम. बहुवचन कामान. तर इच्छाभेदान अनेक प्रकारच्या इच्छा. इच्छा एकच प्रकारची असते का? इच्छा एक आवच्छेदक, पण त्या इच्छेचे प्रकार किती आहेत? काय काय माणसाच्या मनामध्ये.
काय येईल आणि कोण्या वेळेला काय येईल काहीही सांगता येत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणूस किती इच्छा करीत असेल बरं मनात. कधी कधी काय केलं पाहिजे, असं मोजल्या पाहिजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती इच्छा मनामध्ये आल्या. म्हणजे इच्छा येणं काय, इच्छा येणंच आपलं आत्मविमुख होणे. इच्छा आली की माणूस काय होतो, आत्मविमुख होतो. इच्छा ये होणार, होऊन होऊन कशाची होणार, अनित्य पदार्थाची. आणि अनित्य पदार्थाच्या आकाराची वृत्ती होणं म्हणजेच वृत्तीचा विषय परमात्मा न राहणं. म्हणून इच्छा होणं काय, भक्ताच्या दृष्टीने व्यभिचार आहे. इच्छा होणं दुसऱ्या देवाला परमात्मा सोडून दुसऱ्या कामना अंतकरणात होऊ राहिल्या की काय झाला, तो व्यभिचार झाला, तो अनन्य भक्त राहिला नाही. तर ज्या काळामध्ये सर्व इच्छांचा परित्याग करतो, इच्छा भेदाचा परित्याग करतो, हे पार्थ मनोगतान, मनोगतान म्हणजे मनसी प्रविष्ठान, हृदय प्रविष्ठान. मनोगतान काय, मनामध्ये प्रविष्ट झालेल्या, हृदयामध्ये प्रविष्ट झालेल्या कोण, ह्या इच्छा. सर्व काम परित्यागे तुष्टिका, आता शंका करतात, सर्व काम परित्यागे तुष्टी कारणाभावात शरीर धारण निमित्त शेषेच सती उन्मत्त प्रमत्तस्य इव प्रवृत्ती प्राप्ता इति अत उच्यते. तुम्ही म्हणतात त्याच्या अंतकरणात कोणत्याच प्रकारच्या कामना राहत नाही. सर्व काम परित्यागे, सर्व कामना परित्याग झाल्यावर तुष्टी कारणाभावात संतुष्ट होण्याचं काही कारणच राहणार नाही ना. म्हणजे एकदम सामान्याची भूमिका घेऊन जे अज्ञानी माणूस आहे त्याची भूमिका घेतलेली. आपल्याला काय वाटतंय, काहीतरी माणसाच्या मागं भुंगा आहे तेव्हा त्याला करमत आहे की नाही. हे पाहिजे, ते पाहिजे, ते करायचंय, ते करायचं. इथं बसल्या बसल्या एक असं निवांत बसला तर त्याला बसा वाटत नाही. त्याला वाटते बसलं म्हणजे केवढंच पाप झालं की माझ्या डोक्यात असं चलत आहे चक्र की काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. मग उठून मग उगाच तिकडे जाईन, तिकडून इकडे येईल. तिकडे गेल्यावर बी असं मन त्याचं, तिथं गेल्यावर शांत थोडंच होतंय. गडबडीने जायचं, कुठं आमक्या मठात जायचं गडबडीने, तिथं गेल्यानंतर आहो बसा की नाही, तिथून उठणार तिकडं. ते पाटील काका दृष्टांत सांगतात एक, ते कुत्र उन्हाळ्यात काय करते, ते माती उकरीते आणि बसते, सावलीला बसते. आता सावलीला बसल्यावर त्याला काय असं करमते का मग तिथं बसल्यावर? नाही, तिथून उठते, पुन्हा उकरीणार, बसणार, लगेच तिथून 2 मिनिटाच्या आत उठणार, पुन्हा दुसरीकडे जाऊन उकरीणार, पुन्हा तिथं जाऊन बसणार. तसं कुत्र्यापेक्षा माणसाची काय वेगळी स्थिती नाही. याच्यात गडबडीने त्या विषयाकडे जाणार आणि त्या विषयाकडे गेलं का नाही, तिथं तरी टिकून राहते का नाही, तिथून पुन्हा गडबडीनं दुसऱ्या विषयाकडे. तसं इथं होंग तिथं. तर मग आता आपल्याला तर असंच वाटते बा की काय कामनाच नाहीत मनामध्ये, मग त्याचं तर कसं काय तुष्ट होईल तो. कारण इथून उठला तर तिथं गेल्यावर आपल्याला पोट भरल्यासारखं वाटते, तिथून गडबडीनं निघायचं आणि पुन्हा दुसरीकडे जायचं, मग पोट भरल्यासारखं वाटतंय. मग तुष्टी कारण अभाव झाला, तुष्टीचं कारणच राहिलं नाही त्याच्या ठिकाणी. कारण सगळ्या कामनाच काय झाल्या, नष्ट झाल्या, गेल्या, निवृत्त झाल्या. मग शरीर धारण निमित्त शेष आणि प्रारब्ध तर राहिलं. कामना सगळ्या झाल्या नष्ट आणि प्रारब्ध शेष राहिलं, शरीर धारण निमित्त शेष. मग असं झाल्यावर तो काय होईल, उन्मत्त प्रमत्तस्यैव प्रवृत्ती ही प्राप्ता. तो उन्मत्त आणि प्रमत्त प्रवृत्तीला काय होईल, प्राप्त होईल. म्हणे वेड्यासारखा होईल, किंवा मग काहीच अंतकरणात राहील नाही तर ते निर्भीड होऊन असा कसा बी वागल, काही बी करील,
काही बी करील म्हणजे का कामनाच राहील नाही, त्याचं शरीर कसं होईल? येड्या माणसासारखा. येडं माणूस काय कशामुळं करतंय, का करतंय, याचं काय त्याला काही हे असते का? दगडच उचलीन, एका दगड कशा करता म्हणजे तिसरंच काहीतरी करीन, असं होईल की नाही? येड्याला माणसाला काय असते? त्याला काय ध्येय धारण धोरणच नसते काय? त्या पद्धतीने होऊन जाईल, कारण त्याच्या मनात काय नाहीत, कामनाच नाहीत. असं हे एकदम सामान्य ढोबळ माणसाच्या बुद्धीला असं वाटन, पण तसं नाही. इति प्रवृत्त इति प्राप्ता इति उच्यते. मग सांगतात काय? आत्मनि एव प्रत्यगात्मस्वरूपे एव आत्मना स्वेन एव बाह्य लाभ निरपेक्षः तुष्टः परमार्थ दर्शनामृत रस लाभेन अन्यस्मात् अलम प्रत्ययवान स्थित प्रज्ञः स्थिता प्रतिष्ठिता आत्मा अनात्म विवेकजा प्रज्ञा यस्य स स्थित प्रज्ञः विद्वान तदा उच्यते. आपलं आणि त्याचं वेगळं आहे. आपल्याला वाटते कामना पूर्ण झाल्या म्हणजेच काय बरं, तुष्ट होईल माणूस, कामना पूर्ण झाली की तुष्ट होईल. पण त्यांचं एकदम उलट आहे. आत्मनि एव प्रत्यगात्मस्वरूपे एव स्वेन एव बाह्य लाभ निरपेक्ष. त्यांची जी कामना आहे ती कामना कुठं हे झाली, लपली, कुठं गेली ती कामना, कशामध्ये झालेली आहे, कशामध्ये तिचं परिवर्तन झालं, तर प्रत्येक आत्मस्वरूपे. आत्मस्वरूपे प्रत्येक आत्मा कुठं असतो? प्रत्येकच असतो ना. आत्मा कुठं असतो? आत सांगण्यामध्ये त्याचा आत म्हणजे असा शरीरात असा 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 नाही. आत म्हणजे कसा? सूक्ष्म आहे. सूक्ष्म असल्यामुळं आत म्हणल्या जातं त्याला. तसा आत गीत असं काही नाही. सर्वत्र व्यापक असल्यामुळं आत, सर्वांचं अधिष्ठान असल्यामुळं आत. तर आत्मना स्वेन एव बाह्य लाभ निरपेक्ष. तर आत्मलाभ झाला आणि आत्मलाभ झाल्यामुळे बाह्य लाभ निरपेक्ष, बाह्य लाभाची अपेक्षा राहिली नाही. सगळे लाभ कशा करता असतात? आत्म्या करता, है ना. सगळे लाभ आत्मलाभ हा सारिखे गोमटे काहीच न देखे हरिखे जाना. तर आत्मलाभ झाला ना. प्रत्येक जीवाची ओढ विषयाकडे आहे. तर विषयाकडे काय? वृत्ती स्थिर व्हावी. आणि वृत्ती स्थिर झाली की काय होत असतं? सुख होत असतं. सुख होत असतं म्हणजेच काय होत असतं? आत्मभान होतं. आत्मभान होते की नाही? मग आत्मभान होणं हेच तर सुख आहे. मग याच्याकरता तर सगळी चालली मरमर, आणि मग तेच प्राप्त झालं. म्हणून बाह्य लाभ निरपेक्ष झाला. तो बाह्य लाभ निरपेक्ष झाला म्हणून काय झाला? तुष्ट. तुष्ट म्हणजे परमार्थ दर्शनामृत रस लाभेन. परमार्थ दर्शन झालं, त्याला वास्तविक दर्शन झालं, स्वरूपाचं दर्शन झालं, आत्म्याचं दर्शन झालं. आणि आत्मदर्शन दर्शनामृत, आत्मदर्शन हेच काय? अमृत. हेच काय? रस. आणि ह्या रसाचा त्याला झाला लाभ. मग अन्यस्मात अलम प्रत्ययवान. मग अन्य जे विषय अधिक आहेत त्याच्याबद्दल काय झाली बुद्धी? अलम. बस, आता दुसरे विषय नाही. दुसऱ्या विषयाचं ती काय कळाला? पोकळपणा कळाला, फालतूपणा कळाला, आलिक बुद्धी त्याच्या प्रती, तुच्छ बुद्धी झाली त्याच्या प्रती. स्थितप्रज्ञ स्थिता प्रतिष्ठिता आत्मानात्म विवेकजा प्रज्ञा यस्य सह स्थित प्रज्ञ विद्वान. अलम प्रत्यय झाल्यामुळं कसा झाला तो? स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ म्हणजे काय? स्थिता प्रज्ञा यस्य, स्थिता प्रज्ञा यस्य, स्थिर झाली प्रज्ञा ज्याची. मग कुठं हो? प्रतिष्ठिता आत्मा अनात्म विवेकजा. आत्मा आणि अनात्म विवेक, विवेकापासून उत्पन्न झालेली कोण? प्रज्ञा ज्याची. आत्म्याचा विवेक आणि अनात्म्याचा विवेक. आत्म्याचा विवेक झाल्यामुळं त्याच्या ठिकाणी त्याची बुद्धी स्थिर झाली.
आणि अनात्म्याचा विवेक झाल्यामुळं आलम बुद्धी झाली, आलम प्रत्ययवान. असा कोण आहे? तो स्थितप्रज्ञ. तो स्थितप्रज्ञ विद्वान तदा उच्यते. त्याला काय म्हटलं जातं? विद्वान असं म्हटलं जातं. तेव्हा त्याला विद्वान असं म्हटलं जातं. विद्वानाचं हे लक्षण आहे पहा, जे स्थितप्रज्ञ आहे तोच खरा विद्वान आहे, बाकीचे ईदवान आहेत. त्यक्तपुत्र वित्त लोकेशन संन्यासी आत्माराम आत्मक्रीड स्थितप्रज्ञ इत्यर्थ. त्याचं स्पष्टीकरण सांगतात. कसा? त्यक्तपुत्र वित्त लोकेशन, पुत्रेषणा वित्तेषणा लोकेशना त्यक्त, त्याग केलेला. कोणकोणती? 3 प्रकारच्या यशना आहेत, 3 प्रकारच्या अंतकरणात मुख्य कामना आहेत. आणि ह्या 3 प्रकारच्या मध्ये सगळ्या जगातल्या वासनांचा काय होतो? अंतर्भाव होतो. पहिली आहे पुत्रेषणा. पुत्रेषणा म्हणजेच काय? दारेषणा. दारेषणा तर कुत्रेषणा सुद्धा कशामध्ये मोडते? पुत्रेषणामध्येच मोडते. कारण पुत्रा इतकंच त्या कुत्र्याचं करावं लागतं याला. सकाळी मी तिथं कोकणामध्ये एकदा कीर्तनाला गेलो ते, आणि मग ते सकाळी फिरायला जावंच लागते हो महाराज. आणि हे आमची ती काय तिचे नाव, त्या कुत्रीचं नाव स्वीटी होतं, आणि टंपी का ढंपी असं काहीतरी कुत्र्याचं नाव होतं. ह्या कुत्र्यांना घेऊन फिरायला जावंच लागते. मी म्हणलं तसं म्हणायचं नाही, ह्या कुत्र्याला हगवायला न्यावं लागते. तुम्हाला माहित आहे यांना जर फिरायला नाही नेलं की या घरी हाकतील. म्हणून तुम्हाला काय करायचंय, ते तसं बोलू नका, फिरायला न्यावं लागते आणि त्याच्यामुळं आमचं फिरणं होतंय हे सांगू नका. तर मग सगळंच करावं लागते. लहान लेकरासारखं त्या कुत्र्यांचं करावं लागतंय. म्हणून कुत्रेषणा ही कलियुगात नवीन आहे. तर ती पुत्रेषणामध्येच मोडते. त्याच्यानंतर काय? वित्तेषणा. वित्तेषणा पैसा करता सगळं. तर प्रत्येक पैसा करता अनेक माणसाच्या अंतकरणात इच्छा होतात. कशाची इच्छा झाली? व्यवसाय टाकण्याची इच्छा झाली. पण कशा करता व्यवसाय? पैसा करता व्यवसाय. म्हणजे जितक्या म्हणून काही येशना म्हणजेच काय इच्छा आहेत त्या 3 तिघांमध्ये अंतर्भाव होतो. एक पुत्रेषणा, दुसरी वित्तेषणा, आणि तिसरी आहे लोकेशना. आता ही लोकेशना तर सगळ्यात साध्य, दोन्ही साधन आहेत. आणि लोकेशन ही काय? साध्य. प्रत्येक जीवाला वाटतं की मी काय उराव, माझी काय व्हावी, जिथं तिथं छाप पडावी. उरणं म्हणजे काय? छाप पडणं. आणि मेल्यानंतर बी माझी छाप इथं राहिली पाहिजे. मेल्यानंतरही आता तूच मरणार आहे आणि सगळा संसार काय राहणार आहे का? लोकेशना सुद्धा कशी आहे? मरणारी आहे. नंतर जी माणसाची कीर्तिवृत्ती, ती कीर्ती काय कायम राहत असते काय? जगतच अनित्य आहे. त्या अनित्य जगतामधली कीर्ती काय नित्य आहे का? नाही. कुठं कुठं कीर्तीला नित्य म्हणलेलं आहे, पण कशी आहे? सापेक्ष. शरीरापेक्षा शरीर जास्त 100 वर्ष राहतं, तर कीर्ती माणसाची किती राहते? 200 वर्ष राहीन लय तलय. मूर्त से कीरत भली बिन पंख उड़ जाय. कीरत कबहू न जाय म्हणण्याचा अर्थ असा आहे, कधीच जात नाही असं नाही. तर मूर्तीपेक्षा म्हणजे देहापेक्षा कीर्ती जराशी नित्य. मग नित्याच्या मागे लागतात ना लोक. विश्वाची स्तोत्रा आपण होवावया पात्रा विश्वे आपुलिया यात्रा करावी. म्हणजे गेल्यावर लोकांनी आपले सोहळे केले पाहिजे आहे ना. समाधी सोहळा झाला पाहिजे. काय काय पुण्यतिथी उत्सव झाला पाहिजे. वर काय कोणाला ठाव काय रट्टे भेटायत यमाचे की काय. इथं व्हायला उत्सव, समाधी उत्सव. ज्याचं त्यालाच माहित आहे किती पाप केले ते. तर ह्या 3 येशनामध्ये सगळ्या येशना असतात. साध्य येशना आहे. लोकेशना ही काय? साध्य येशना. माणसाला उरा वाटते. पंढरपुरात एक सप्ताह केला,
महाराजांनी काल्याच्या आदल्या दिवशी 200 रुपये दिले सत्तर सगळ्या लोकांना. हा कशासाठी? 100 तुम्हाला जाऊ द्या, 100 रुपयाची हार आणावं. संन्यासी तो संन्यासी होतो काय, येशनाचा त्याग केल्याशिवाय संन्यासी होता येत नाही. म्हणजे संन्यासी असतो तो येशनात्रयाचा त्याग केलेला असतो, तोच काय असतो, संन्यासी असतो. मग आता हे जे पुत्रेशना, वित्तेशना, लोकेशना जे आहेत, ज्या आपण त्याग केले समजा, तर ह्या काही अशा त्याग करता येत नाहीत. नाही मला नाही पाहिजे वित्तेशना, मला पैसे, मी पैशाला शिवीत नाही, है ना. आम्ही स्त्रियांकडं पाहत नाही, पाहिली की आंघोळ करतो. त्याच्यानंतर लोकेशना लोकांमध्ये तर जातच नाहीत. असं बळोबळी आव आणण्यात मजा नाही. असं आव आणता येत नाही, आणि आव आणल्यानंतर त्याचा काय होतो, एखाद दिवशी स्फोट होऊन जातो. एकदमच मोठीच इच्छा त्याची प्रगट झालेली दिसते. म्हणून तर कशा करता प्रयत्न केले पाहिजे, आत्मनी तुष्ट, आत्म्यामध्ये तुष्ट होण्याकरता प्रयत्न केले पाहिजे. आत्म्यामध्ये तुष्ट झालं की ह्या येशना आपोआपच गुळून पडणार. कारण आलम प्रत्यय होणार याच्याबद्दल का, कारण रस, मोठा रस प्राप्त झाला ना. हे पुत्रेशना वित्तेशना याच्यापेक्षा जो मोठा रस आहे, या रसा, हे जे याच्यामध्ये जो रस आहे, तो रस कोणाचा आहे, ज्या आत्म्याचा, तोच आत्मलाभ झाला. मग ह्याच्याबद्दल आपोआपच आलम बुद्धी होते, बस अशी बुद्धी होऊन जाते. आणि मग आपोआप येशनात्रयांचा आपोआप ती काय होतो, त्याग होतो. सुरुवातीला थोड्या थोड्या त्याग करायचा, पण कशा करता त्याग करायचा, आत्मलाभ होण्याकरिता. आणि आत्मलाभ झाल्याशिवाय ह्या पूर्णपणे यांचा त्याग होत नाही. कनकानिकांता द्वय कातराया, वा गेल्या विधीने नरकातराया, जो सापडे ना नरकातराया, वा योग्य जाना नरकातराया. वा नरका म्हणजे नरांमध्ये योग्य, नरकातराया, नरकातराया, नरक तरुण जाण्याकरता योग्य. बरोबर. तर संन्यासी म्हणजेच कोण, आत्माराम. कसा आहे तो, आत्माराम आहे, आत्म्यामध्ये रमणारा आहे. आत्मक्रीड, आत्म्यासोबतच खेळणार आहे. स्थितप्रज्ञ, त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. आत्मक्रीडा म्हणते तिला जीवनीच्या नर्तना, जीवनीच्या नर्तना. हो हो हो, वा. किंच तसंच काय, दुःखेषु नुद्विग्नमना, सुखेषु विगतस्पृहः, वीतराग भय क्रोधस्थितधीर्मुनिरुच्यते. दुःखेषु अनुद्विग्न मनः, दुःखेषु अनुद्विग्न मनः. त्याच्यानंतर सुखेषु विगतस्पृहः, पुन्हा वीतराग भय क्रोधः, स्थितधीः मुनिः, सह मुनिः स्थितधीः उच्यते. त्या मुनीला काय म्हणायचं, स्थितप्रज्ञ असं म्हणतात. कोणाला हो, दुःखेषु अनुद्विग्न मनः, दुःख झाल्यानंतर ज्याचं मन उद्विग्न होत नाही. सुखेषु विगतस्पृहा, सुख झाले असता त्याच्यामध्ये त्याची स्पृहा होत नाही, अडकून त्याच्यामध्ये राहत नाही. आणि वीतराग भय क्रोध विगत, ज्याचे राग गेलेला आहे, ज्याचा भय गेलेला आहे, आणि ज्याचं क्रोध गेलेला आहे, असा मुनी स्थितधीः उच्यते. अशा मुनीला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. दुःखेषु आध्यात्मिकादिषु प्राप्तेषु न उद्विग्नं न प्रक्षोभितं, सुख दुःख प्राप्तो मनो यस्य स अयम अनुद्विग्न मनः. अनुद्विग्न मनः म्हणजे कसा, दुःखेषु, दुःख प्राप्त झाले असताना, झाल्यावर कोणतं दुःख, आध्यात्मिकादिषु, आध्यात्मिक आहे आधी,
दुःख दुःखामध्ये बी तीनच प्रकार है ना. इच्छेचे जसे 3 प्रकार, पुत्रेशना, वित्तेशना, लोकेशना, तसे दुःखाचेही जगात 3च प्रकार. याच्या अतिरिक्त दुःख पुन्हा दुसरं सापडणार नाही. शास्त्रकारांचे असे उपकार आहेत फार मोठे. एकदम असं संक्षिप्त करून टाकलं म्हणजे सोपं पडाव माणसाला. तर मूळ कारण शोधण्याकरता काय व्हावं, माणसाची प्रवृत्ती व्हावं. तर दुःखाचे 3 प्रकार आहेत, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. आधिदैविक काय असतं माहितीच आहे. आध्यात्मिक काय असतं तुम्हाला? आध्यात्मिक म्हणजे शरीराला झालेले रोग, भय इत्यादी. आणि आधिदैविक हे भूतकेत लागणं, देव अधिक लागणं, ह्या देवाचं नाही केलं बरं नसतंय, आम्हाला करावंच लागत असते, आमची परंपरा आहे, केलंच पाहिजे, नाही केलं म्हणून ते काय होते, धरतंय. कसं धरतं याला आणि काय कोणाला ठाव, धरतात. त्याच्यानंतर आधिभौतिक आहे, ऊन वारा पाऊस चोर भयादी काय जे असेल ते हे झाले आधिभौतिक. मग या दुःखांपासून दुःखामध्ये हे दुःख प्राप्त झाले असता न उद्विग्न म्हणजे प्रक्षुभितम, त्याचं मन काय होत नाही, प्रक्षुभित होत नाही, शोभाला प्राप्त होत नाही, त्याच्यामध्ये विकृती निर्माण होत नाही. दुःख प्राप्तो प्रक्षुभितम न उद्विग्नम मनः, त्याचं मन प्रक्षुभित होत नाही. दुःख प्राप्त झाला असता. सह अयम, त्यालाच काय म्हणायचं, हा कोण आहे, उद्विग्न मन, त्याला म्हणायचं उद्विग्न मन, अनुद्विग्न मन. उद्विग्न मन नाही, अनुद्विग्न मन. मन उद्विग्न न होणं, दुःखामुळे मन उद्विग्न न होणं, बस एवढंच. तथा सुखेषु प्राप्तेषु विगता स्पृहा तृष्णा यस्य न अग्निव इंधनादि आधाने, म्हणजे इंधनाद्याधाने सुखानी अनुविवर्धते सह विगत स्पृह. जसा अग्नी असतो, अग्नीमध्ये आपण इंधन टाकलं की अग्नी कसा होतो, जास्तच भगभकाय लागतो, जास्त काय होतो, प्रज्वलित होतो. तसं नाही, तसं याच्या ठिकाणी नाही. म्हणजे सुख झालं असता, सुख झालं की माणसाचे काय होते, अजूनच काय होती, भूक वाढते. सुख कधी होते, कामनापूर्ती झाल्यानंतर. नाही, इच्छापूर्ती झाली की काय होतं, सुख प्राप्त होतं. आणि सुख प्राप्त झाले की त्याचं पुन्हा याचा जे आवाका वाढून जातो. पैसे ज्याच्याकडे काय 1 रुपया नव्हत्या आणि त्याला 1 लाख रुपये प्राप्त झाले की 1 लाख रुपये प्राप्त होऊ नये माणसाला, नाही किती, 99,000, किती हजाराची 1 लाख असतात, 100,000, 99,000 प्राप्त झाले समजा, आणि 1000च राहिली प्राप्त व्हायला. तर त्याला काय वाटन बरं, त्याला वाटन की वा काहीतरी कसं तरी करून 1000 रुपये पुरे केले की आपलं 1 लाख बँक बॅलन्स होऊन जातो. देव बी असा असतो की त्याला 1 लाख कधी देत नाही, थोडेसे कमी देतो. मग थोडे कमी दिले की याची पुन्हा प्रवृत्ती जास्त वाढते. तसं आहे. तसं अग्नीमध्ये थोडंसं हे टाकलं, काय इंधन टाकलं की ते असा त्याचं ते वाढतं. शाम्यती वा, पंचदशी मध्ये आलेलं आहे पहा स्पष्ट. हे मला वाटतं उपनिषदातला श्लोक आहे, पंचदशी मध्ये उपनिषदातला मंत्र आहे. तसं आता लहानपणी आपण बी पाहा ना, आता हे अग्नी ते हिवाळ्यामध्ये काय असते, जाळ करायचा, तापायचं, शेकोटी करायची, मग सासू आणायची. मग आता थोड्या सासू मध्ये बी सगळे तापून निघतात, पण नाही ते थोडंसं ज्याची वायडी का नाही आग, त्या अग्नीची, ते प्रत्येकाला वाटतं हे जाळ आता आपला लय मोठा झाला पाहिजे. मग सगळे लहान मुलं काय करतात, इकडून तिकडून काय काय सासू आणू त्याला जितका मोठा करता येईल
तितका मोठा करण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. मग म्हणतात पहा डोक्यावर गेला, डोक्यावर गेला, त्याच्यावर गेला. तसंच आहे, थोडीशी कामना पूर्ण झाली की माणसाला वाटतं इतक्यात नाही, अजून असलं पाहिजे, अजून असलं पाहिजे. पण तसं यांचं नाही. सुखप्राप्तीषु विगता स्पृहा, सुखप्राप्त तृष्णा यस्य न अग्निव, अग्निप्रमाणे सुखाने अनुवर्धते. अग्निप्रमाणे सुख त्यांचं काय होत नाही, सुखाबद्दल आसक्ती त्यांची वाढत नाही. सुख प्राप्त झाला असताना त्यांची स्पृहा तृष्णा वाढी जात नाही. कशाप्रमाणे, अग्निप्रमाणे. अग्नीची जशी वाढते तशी याची वाढत नाही, असं उलट लावायचं. त्याला म्हणायचं विगतस्पृहा. सह विगतस्पृह, तो त्याला, तो कोण आहे, विगतस्पृह आहे. वीत राग भय क्रोध, रागच भयच क्रोधच, वीता म्हणजेच विगता, यस्मात सह वीत राग भय क्रोध. स्थितधीः स्थितप्रज्ञः मुनिः संन्यासी तदा उच्यते. वितराग भय क्रोध म्हणजे राग, भय आणि क्रोध. विता म्हणजे गेलेत, ज्याचे, त्यालाच म्हणायचं वितराग भय क्रोध. ज्याच्यापासून हे निघून गेले, ते थांबलेच नाही. काय थांबणार ते, त्याला काय दोन्ही काय सोडलं म्हणा, काय गेले म्हणा, काय आत्म्याला धरलं म्हणजे यायला सोडलं. आत्म्याला धरलं म्हणजे ज्याची उपेक्षा केली त्याला काय मग सोडल्याच गेलं म्हणतात की नाही, त्याला सोडलं वा. आम्ही आता तिकडे जात नाही, त्यांना बोलत नाहीत म्हणजे काय, सोडलं ना. किंवा मग दुसरीला जो विद्यार्थी 4थ्या वर्षाला गेला, तो पहिल्या वर्षाचा आणि दुसऱ्या वर्षाचा काय विचार करीत नाही. त्यानं पहिला दुसरा वर्ष काय केलं, सोडलं. का, तो 4थ्यात गेला ना, आता 4थ्या वर्षाला गेला. मग 4थ्या वर्षामध्ये त्याला ते आनंद व्हायला लागला, मस्त इकडे तिकडे सगळं गोळा करून वगैरे, कीर्तन वगैरे ते, म्हणून ते आपोआपच सुटल्या गेले. मग सोडले म्हणा का सुटले म्हणा, त्याच्यात काय, दोन्ही सारखंच. तर हे राग भय आणि क्रोध हे दुसरं तिसरं काय नाही, हे बी काय कामनाच आहे. सोडून जातात काय किंवा मग विषय मधुरी सांगलेले चघळून सांगलेले विषय मधुरी सांगलेले सगळ्याने सांगणे त्याचा चौथा केला, चौथा करून सोडून दिला, सोडून दिला. सगळून पुन्हा त्याच्यात पावर आली की पुन्हा याला धरतात. सगळं सोडून देतात म्हणजे कायमचा सोडून देत नाहीत. त्याचा चौथा जोपर्यंत आहे तोपर्यंत खातात आता, आणि पुन्हा ते त्याच्यामध्ये ताकद आली की पुन्हा त्याला धरतात. असं ती बरं. हा, राग भय आणि क्रोध हे तिन्ही बी काय आहेत, हे कामना. आता ज्याच्याबद्दल कामना आहे, आसक्ती आहे ना, त्यालाच काय म्हणायचं, राग. आणि भय इच्छापूर्ती जिथं होते, जिथं इच्छा पूर्ण लागली, इच्छा पूर्ण होऊ लागली, त्यालाच काय म्हणायचं, त्याच्याबद्दल काय होतं, माणसाचं आसक्ती निर्माण होते त्याच्याबद्दल, म्हणजे राग निर्माण होतो. त्या आसक्तीलाच काय म्हणायचं, राग. आणि इच्छा पूर्तीला प्रतिबंध होऊ लागला आणि तो प्रतिबंध निवृत्त करण्याचं आपलं सामर्थ्य नसेल तर तिथं निर्माण होतो भय. तिथं काय निर्माण होतं, भय. म्हणजे आवाकाच्या बाहेर, सामर्थ्याच्या बाहेर जर इच्छापूर्तीला प्रतिबंध आला तर ते काय असतं, भय. आणि आपल्या आवाक्यात इच्छापूर्तीला प्रतिबंध आला की त्याला म्हणायचं क्रोध. आपली इच्छा पूर्ण करण्याकरता एक साधारण एखादा प्रतिबंध आला की माणूस त्याला क्रोधानं काय करतो, बाजूला करतो.
आणि आवाक्याच्या बाहेर आपण नाही त्याला करू शकत, मग तिथं निर्माण होतं भय, आता कसं होईल, आता तर हे माझ्या हातून निघूनच जाईल, मग आता माझं कसं होईल, असं ती भीती आहे. भय क्रोधच विता. आणि पण हे तिघही आता कामनाच गेली तर हे काय राहणार आहेत, राग आणि भय आणि क्रोध हे बी राहणार नाहीत. विता विगता यस्मात ना गेल्या ज्याच्या, त्यालाच काय म्हणायचं, वित राग भय क्रोध असा कोण आहे, स्थितधी. स्थितधी म्हणजे स्थितप्रज्ञ. मुनी. मुनी म्हणजेच कोण, संन्यासी. संन्यासी म्हणजे स्थितप्रज्ञ, त्याला असं म्हणल्या जातं. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की